आज आपण सोडवणार आहोत MSc IT डिसेंबर 2026 बॅचचा इरा सेशन 12। तर सर्वात पहिले तर आपल्याला यामध्ये आपल्याला दोन नॉलेज चेक सोडवायचे आहेत। तर आता कोणत्या ठिकाणी ते दोन्ही नॉलेज चेक आहे ते आपल्याला पाहायचं आहे। तर या ठिकाणी ऑफिस स्किलच्या ॲरोवर इथं क्लिक करा। यामध्ये जे काही ऑरेंज कलरमध्ये जे व्हिडिओ दिलेले आहे ते सर्व व्हिडिओज आपल्याला पाहून घ्यायचे आहे आणि जे ब्लू कलरमध्ये नॉलेज चेक दिलेले आहे ते सर्व नॉलेज चेक आपल्याला सोडवायचे आहे। हे मी सर्व सोडवलेलं आहे त्यामुळे सर्व ग्रीन झालेलं आहे। तर या नॉलेज चेकवर क्लिक करा। हे आपलं ब्लॅक कलरमध्ये नॉलेज चेक आहे त्यामुळे हे सोडवायची गरज नाही। त्यानंतर आपल्याला या ॲरोवर यायचं आहे। या ॲरोवर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नॉलेज चेक दिलेला आहे तर हे आपल्याला सोडवायचं आहे। तर इथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर हे आपलं पहिलं नॉलेज चेक असणार आहे। तर यामध्ये बघा आपल्याला दोन प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, कॅनवाचे मॅजिक राईट फीचर युजर्सना सोशल मीडिया कॅप्शनसाठी AI पॉवर टेक्स्ट जनरेट करायला मदत करते म्हणत आहे। तर याचं उत्तर बरोबर आहे। सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। कॅनवा AI मधले कोणते मुख्य फीचर कॉन्टेंटवर आधारित डिझाईन लेआउट सजेस्ट करण्यासाठी मदत करते म्हणत आहे। तर याचं उत्तर AI जनरेटेड थीम्स आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक झालेलं आहे आणि आजच्या डेटमध्ये आपला स्कोर्स इथं पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला दुसरं नॉलेज चेक सोडवण्यासाठी ऑफिस स्किल्स बुकमार्क या ॲरोवर इथं क्लिक केल्यानंतर यामध्ये बघा आपल्याला इथं या ठिकाणी दुसरं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे। तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, पुढीलपैकी कोणती इमेज बुकमार्क दर्शवते म्हणत आहे। तर अशा प्रकारची इमेज आपल्याला बुकमार्क दर्शवते। तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। एखादी इमेज अधिक मोठी दिसण्याकरिता पुढीलपैकी कोणता पर्याय वापरतात म्हणत आहे। तर कोणता पर्याय वापरतात बघा, तर झूम इन वापरलं पाहिजे। तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। टेक्स्टच्या मागे एखादा ऑब्जेक्ट सेंड करण्यासाठी तुम्ही कुठल्या पर्यायावर क्लिक कराल म्हणत आहे। तर कोणता पर्याय वापरला पाहिजे, तर सेंड बिहाइंड टेक्स्ट हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। बुकमार्कच्या बॉर्डर रंगीत करण्यासाठी पुढीलपैकी कोणती फीचर्स तुम्ही वापराल म्हणत आहे। तर कोणते फीचर्स वापरायला पाहिजे, तर बॉर्डर पेंटर आहे। सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। तुमच्या मित्राला MS वर्डमध्ये बुकमार्क डिझाईन करायची इच्छा आहे, दिलेल्या पर्यायामधून योग्य टेम्पलेट शोधण्यासाठी त्याला मदत करा म्हणत आहे। तर बुकमार्क आपल्याला कोणत्या ठिकाणी दिलेला आहे, तर 2 नंबरला दिलेला आहे बघा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। एंड एक्झामला एस करायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला दुसरं सुद्धा नॉलेज चेक आपल्याला अशा प्रकारे सोडवायचं आहे। त्यानंतर दुसरं नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला सिम्युलेशन्स क्वेश्चन्सवर क्लिक करा। सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा सिम्युलेशनचे 2 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न स्टार्ट करा। क्लायंटला कोणतेही डॉक्युमेंट सबमिट करण्यापूर्वी स्पेलिंग मिस्टेक तपासणे फार महत्त्वाचे आहे, म्हणून दिलेल्या डॉक्युमेंटमधील स्पेलिंग मिस्टेक तपासा म्हणत आहे। तर स्पेलिंग मिस्टेक तपासण्यासाठी आपल्याला रिव्ह्यू टॅबवर जायचं आहे। स्पेलिंग आणि ग्रामरवर क्लिक करा आणि त्यानंतर अशा प्रकारे ओके बटनावर क्लिक करायचं आहे। तर स्पेलिंग चेक झालेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, टेम्पलेट आपला वर्कलोड कमी करू शकतात आणि ते कार्यक्षमता वाढवतात। मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये ऑनलाईन टेम्पलेट बुकमार्क शोधा आणि क्रिएटिव्ह बुकमार्क टेम्पलेट निवडा आणि ते क्रिएट करा म्हणत आहे। तर फक्त या ठिकाणी क्लिक करा, क्रिएटिव्ह बुकमार्कवर क्लिक करा आणि त्यानंतर इथे क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे। बस एवढंच करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे किंवा ऑटोमॅटिक ते सबमिट होऊ द्या। एंड एक्झामला एस करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशनसुद्धा झालेलं आहे आणि आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि त्यानंतर इथे प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे। यामध्ये बघा आपल्याला सेल्फ पाथ लर्निंगचे 6 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करा। MS वर्डमध्ये तुमच्या रिपोर्टचे प्रूफ रीडिंग करताना तुम्ही त्याची एकूण गुणवत्ता वाढवण्यासाठी ग्रामरमधील एरर तपासण्याचे ठरवता। ग्रामर तपासण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणते स्टेप्स उचलले पाहिजे म्हणत आहे। तर कोणते स्टेप्स उचलायला पाहिजे, तर नेव्हिगेट टू द रिव्ह्यू टॅब, क्लिक ऑन स्पेलिंग अँड ग्रामर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। हँड रिटन नोट्ससह डॉक्युमेंटवर काम करताना कोणता ऑप्शन तुम्हाला इंक अँड नोटेशन न पाहता कंटेंट रिव्ह्यू करण्यास मदत करतो म्हणत आहे।
तर कोणता करते बघा, तर याचं उत्तर हाईड इंक आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. इमेज तपासा आणि खालीलपैकी कोणता पर्याय तुम्हाला तुमच्या MS वर्ड फाईलमधील मजकुरावर नवीन टिप्पणी जोडण्यास मदत करेल ते ओळखा म्हणत आहे. तर कोणता आहे बघा, तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे, न्यू कमेंट्स. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. MS वर्डमध्ये बुकमार्क टेम्पलेटचा रंग बदलण्यासाठी फॉर्मॅट टॅब अंतर्गत डॅश डॅश ऑप्शन्स वापरा म्हणत आहेत. तर कोणता ऑप्शन्स वापरायला पाहिजे बघा आपण, तर याचं उत्तर आहे शेप फिल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. पुस्तक वाचण्याच्या संदर्भात बुकमार्कचा उद्देश काय आहे म्हणत आहे. तर कोणता आहे बघा, तर याचं उत्तर पान लक्षात ठेवण्यासाठी आणि आपण जिथे आपण ब्रेक घेतली आहे, तर हे त्याचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणते डिझाईन बुकमार्क प्रदर्शित करतात ते ओळखा म्हणत आहे. तर कोणते आहे बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं सेल्फ लर्निंग पूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आजच्या डेटमध्ये आपला कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला गायडेड डू इटवर सेल्फ सोडवायचं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न स्टार्ट करा. MS वर्ड डॉक्युमेंट ओपन करा आणि बुकमार्क टेक्स्ट एंटर करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून आपल्याला बोल्डचा वापर करून त्याला बोल्ड इफेक्ट अप्लाय करा म्हणत आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर काय करू शकता तुम्ही, स्टार्ट बटनावर जाऊन MS वर्डसुद्धा याच्यातून सुद्धा घेऊ शकता किंवा डायरेक्ट इथे सर्च करू शकता. सोपा आहे सर्च करणे. वर्ड टाईप करा फक्त. MS वर्ड टाईप केलं किंवा वर्ड टाईप केलं का पहिलीच ॲप्लिकेशन इथं आलेलं आहे MS वर्डची, तिला ओपन करा. ओपन केल्यानंतर एक ब्लँक डॉक्युमेंट घ्या. ब्लँक डॉक्युमेंट घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक बुकमार्क नाव टाईप करायचं आहे. तर अशा प्रकारे बुकमार्क नाव टाईप करा. त्यानंतर त्याला सिलेक्शन करा आणि त्याला इथून त्याला बोल्ड करायचं आहे. अशा प्रकारे बोल्ड करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पहिला झालेला आहे बघा. आता दुसरा प्रश्न स्टार्ट करायचा आहे. यामध्ये बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट टॅब इलस्ट्रेशन ग्रुपचा वापर करून रेक्टँगल शेप इन्सर्ट करा म्हणत आहेत. तर रेक्टँगल शेप इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. शेपमध्ये जा आणि यातून रेक्टँगलवर क्लिक करायचा. रेक्टँगलवर क्लिक करा आणि ते तो ड्रॅग करून काढायचा अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा. ओके करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये बी ऑसम टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुप फॉन्ट कलरचा वापर करून त्याचा फॉन्ट कलर स्टँडर्ड ब्लूमध्ये बदला म्हणत आहे. तर बी ऑसम या शब्दाला अशा प्रकारे सिलेक्शन करा. त्यानंतर फॉन्ट कलर कोणता करा म्हणत आहे, ब्लू करा म्हणत आहे. तर होम टॅबमध्ये जा, फॉन्ट कलरमध्ये जायचं आहे आणि यातून आपल्याला ब्लू करायचं आहे. या ठिकाणी ब्लू कलर दिलेला आहे. ब्लू कलर घ्या आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. चौथा प्रश्न स्टार्ट करा. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कीप काम रीड ऑन टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून त्याचा फॉन्ट साईज 26 आणि फॉन्ट कलर ग्रीनमध्ये चेंज करा म्हणत आहे. तर त्या नावाला सिलेक्शन करायचं आहे. नावाला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर याच्यातून आपल्याला साईज कमी करायची आहे. तर यातून आपण साईज कमी करू शकतो. इथून 26 घ्या अशा प्रकारे आणि त्यानंतर आपल्याला जो कलर आहे तो ग्रीन घ्यायचा आहे. तर फॉन्ट कलरमध्ये जा आणि यातून आपल्याला ग्रीन कलर घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये डोंट फॉरगॉट टू बी ऑसम टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून अंडरलाईन फॉर्मॅटिंग अप्लाय करा म्हणत आहे. तर अंडरलाईन फॉर्मॅटिंग अप्लाय करायचं आहे. तर कशा प्रकारे करायचं पहा. पहिले तर ज्या नावाला सांगितलं असेल त्या नावाला इथून अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन केलं त्यानंतर अंडरलाईनमध्ये जा. या ठिकाणी फॉन्टच्या ग्रुपमध्ये इथून त्याला अंडरलाईनवर डायरेक्ट क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर पाहू शकता अशा प्रकारे आपलं संपूर्ण गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे आणि त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा.
येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपला स्कोर्स या ठिकाणी आजच्या डेटमध्ये पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे, तर याच्यावर क्लिक करा सेशन कम्प्लिशन टेस्टवर आणि त्यानंतर इथून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, रिया इन्सर्ट इमेज शोधते, कुठे बघावे म्हणत आहे. तर कुठं पाहायला पाहिजे, तर रिबन टॅब व टूलबारवर पाहायला पाहिजे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. अमन टायपिंग करताना STE आपोआप होत आहे, तर कोणते फीचर चालू आहे. तर याचं उत्तर ॲटो करेक्ट चालू आहे. 2 विद्यार्थी काम करत आहेत, एक इमेज एडिटर करत आहे, तर दुसरी परीक्षेतील गुणांची गणना करत आहे. तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर कोण वापरत आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे, दोघेही ॲप्लिकेशन वापरत आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. राकेशने .doc मध्ये सेव्ह केले पण मोबाईलवर उघडत नाही, तर काय करायला पाहिजे म्हणत आहे. तर काय करायला पाहिजे, तर PDF मध्ये सेव्ह करा किंवा कॉम्पॅटिबल ॲप त्यावर घ्यायचं आहे. तर हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. विद्यार्थीनी प्रिंट क्लिक करते पण रिकामी पाने येतात, पहिले काय तपासायला पाहिजे म्हणत आहे. तर प्रिंटरमध्ये शाई आहे किंवा नाही हे आपल्याला चेक करायला पाहिजे. राजला वीज बिलाचे मासिक हिशोब काढायचे आहेत, कोणते सॉफ्टवेअर उपयुक्त आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर MS एक्सेल आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. श्रुतीने फाईल उघडली ज्यात मजकूर बटणं व चित्र होती, ती काय पाहत होती म्हणत आहे. तर काय पाहत होती बघा, तर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे ग्राफिक युजर इंटरफेस आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. तुषारने PPT तयार केले पण नंतर फाईल आठवत नाही, पुढच्या वेळी काय करायला पाहिजे. तर याचं उत्तर ओळखीच्या फोल्डरमध्ये सेव्ह व नाव लक्षात ठेवणे हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. मीना MS एक्सेल आणि MS पॉवरपॉईंट यामध्ये निवड करत आहे. तिच्या विज्ञान प्रकल्पासाठी तिला चित्रे व बुलेट पॉईंटसह तिचे निष्कर्ष सादर करायचे आहेत, कोणते सॉफ्टवेअर योग्य आहे आणि का म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर MS पॉवरपॉईंट आहे, कारण ते स्लाईड्ससह चित्रे व मुद्दे दाखवू शकते. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. project.x नावाची एक फाईल शालिनीला ईमेलने मिळाली, तिने ती उघडली, काय धोका असू शकते म्हणत आहे. तर काय असू शकते बघा, तर ती एक हानिकारक एक्झिक्युटेबल फाईल असू शकते. तर हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर पाहू शकता आजच्या डेटमध्ये आपला कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 12 कम्प्लिटली सोडवायचं आहे.